तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सन 1990 साली मुंबईतील विविध ठिकाणी PMGP प्राईम मिनिस्टर ग्रँट प्रोजेक्टची स्थापना करण्यात आली होती आणि या स्थापनेच्या अंतर्गत किंवा प्रोजेक्टच्या अंतर्गत मुंबईमध्ये लोकांच्या घरांची गरज पूर्ण व्हावी यासाठी गृहनिर्माण प्रकल्प राबवले गेले होते. आणि आपल्याला माहित आहे की मुंबईमध्ये महत्त्वाच्या 4 PMGP कॉलनीज आहेत. आपल्या माहिती मित्रांनो, हे जे काही 1990 साली 1990 ते 92च्या दरम्यान याचं बांधकाम झालं होतं आणि आता ह्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत, डबघाईस आलेले आहेत आणि मोडकळकीस आलेले आहेत आणि म्हणून आता कुठेतरी या PMGP कॉलनीचा नव्याने पुनर्विकास करण्याचा कुठेतरी निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि याच अंतर्गत मित्रांनो, मुंबईतील काही महत्त्वाच्या ठिकाणी या PMGP कॉलनीचा पुनर्विकास केला जाणार आहे आणि त्या पुनर्विकासातून तेथील रहिवाशा व्यतिरिक्त म्हाडाला लॉटरीसाठी काही घरे उपलब्ध केली जाणार आहेत. नेमकं कोणत्या PMGP कॉलनीचा पुनर्विकास होणार आहे आणि एकंदरीत कोणत्या कोणत्या गटासाठी घरे उपलब्ध होतील आणि किती घरे उपलब्ध होतील हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो की आता जे काही PMGP कॉलनीची बांधणी केली होती, जसं मी सांगितलं की लोकांची मुंबईतील घरांची गरज व्हावी यासाठी तत्कालीन प्राईम मिनिस्टरद्वारे हे सगळं निर्णय घेण्यात आला होता. 1990 ते 1992 दरम्यान याचं सगळा निर्णय घेऊन याची हे प्रकल्प राबवायला सुरुवात केली होती. आता मुंबईमध्ये महत्त्वाचे 4 प्रकल्प आहेत ज्या ठिकाणी PMGP अंतर्गत वसाहती उभारल्या गेल्या होत्या. त्यात मित्रांनो पहिली आहे जोगेश्वरी PMGP कॉलनी, अर्थात या सरकारच्या माध्यमातून वसाहती उभारल्या गेल्या होत्या जे PMGP कॉलनी जोगेश्वरी ईस्ट या ठिकाणी आहे. दुसरे मित्रांनो मानखुर्द PMGP कॉलनी, आपल्याला माहिती आहे मानखुर्द स्टेशन अगदी वॉकेबलच आहे हे PMGP कॉलनी. त्या ठिकाणी सुद्धा त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात वसाहती उभारल्या गेल्या होत्या, इमारतीचं काम करण्यात आलेलं होतं. तिसरं आहे मित्रांनो PMGP कॉलनी धारावी. आता धारावी आपल्याला माहिती आहे खूप मोठा झोपडपट्टी एरिया आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा PMGP कॉलनी आहे. तेथे म्हणजे बऱ्याच इमारती ज्या 4 मजली इमारती आहेत त्या सुद्धा आता मोडकळकीस आलेल्या आहेत. आता धारावी येथील पुनर्विकास हा ऑलरेडी ट्रॅकवर आहे आणि त्याचं कुठेतरी काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे किंवा त्याचे जे काही सँक्शन्स आहेत ते आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर चौथा मित्रांनो उमरखाडी या ठिकाणी सुद्धा PMGP कॉलनी आहे. आता या PMGP कॉलनीचं आपल्याला वैशिष्ट्य माहिती आहे, ह्या सगळ्या कॉलनी ही सगळ्या इमारती 4 मजल्याच्या आहेत. G+4 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 किंवा तळमजला अधिक 3 अशा ह्या स्वरूपाचे PMGP कॉलनीज आहेत. आता येथे मानखुर्दील PMGP कॉलनीचा ऑलरेडी पुनर्विकास सुरू झालेला आहे. तिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरे सुद्धा उपलब्ध झाली, त्याची लॉटरी सुद्धा काढण्यात आलेली आहे. धारावी येथील आता पुनर्विकासाचा सध्या प्रोसेस सुरू आहे. उमरखाडी येथील पुनर्विकास सुद्धा लवकरच हाती घेण्यात येणार आहे. पण आता मानखुर्द नंतर एक अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि तो म्हणजे जोगेश्वरी PMGP कॉलनी. आता येथील प्रकल्पाला सुद्धा कुठेतरी शासनाकडून हिरवा कंदील देण्यात आलेला आहे आणि लवकरच या ठिकाणी पुनर्विकास केला जाणार आहे आणि हा पुनर्विकास म्हाडाद्वारे केला जाणार आहे. आता जोगेश्वरी येथील PMGP कॉलनीमध्ये जे काही रहिवासी आहेत ज्याचा पुनर्विकास करणं गरजेचं आहे ते एकूण 942 रहिवासी आहेत. त्यांच्या घरांचं पुनर्वसन करणं आवश्यक आहे. आता त्या संदर्भातले जे काही महत्त्वाचे परमिशन आहेत, महत्त्वाचे जे काही कागदोपत्री व्यवहार आहेत ते सध्या सुरू आहेत मित्रांनो. लवकरच त्याची परमिशन आल्यानंतर या प्रकल्पाचं काम सुरू केलं जाणार आहे. पण या ठिकाणी जे रहिवासी आहेत त्यांना तात्पुरत्या स्वरूपात इतरत्र स्थलांतरित केलं जाईल किंवा त्यांना दर महिन्याचे काही भाडं आहे ते दिले जाईल. आता पुनर्विकास जेव्हा हाती घेतला जाणार आहे मित्रांनो, या ठिकाणी 942 रहिवाशांना घरे दिल्यानंतर म्हाडाला लॉटरीसाठी काही घरे उपलब्ध होणार आहेत. अर्थातच 850 ते 900 घरे ही फक्त आणि फक्त लॉटरीसाठी उपलब्ध होणार आहेत. आता या संदर्भात वृत्त हे 1 मार्च 2026 सकाळ या वृत्तपत्रामध्ये ऑलरेडी प्रसिद्ध झालेले वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्याची बातमी पाहिली असेल, वेगवेगळ्या वृत्तपत्रात त्याचं आपण अपडेट पाहिलेलं असेल आणि म्हाडातून सुद्धा या संदर्भातले महत्त्वाचे काही अपडेट ते साथ देण्यात येत आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं यासाठी जे काही घरे उपलब्ध होतील 850 ते 900 घरे ही अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी असणार आहेत. आता याच्यात काय सांगितलं महत्त्वाच्या बाबी सांगतो मित्रांनो. आता जोगेश्वरी या ठिकाणी 4 मजल्याच्या 18 इमारती आहेत ज्या आता मोडकळकीस आलेल्या आहेत, त्यांचा पुनर्विकास केला जाणार आहे. या 18 इमारतीच्या जे काही आहेत मित्रांनो या ठिकाणी टोलेजंग टावर उभे राहतील आणि त्या ठिकाणी रहिवाशांचं पुनर्वसन केल्यानंतर म्हाडाला जो काही स्टॉक मिळणार आहे तो 900 घरांचा स्टॉक मिळणार आहे. याच्यामध्ये अल्प उत्पन्न गटासाठी जी काही घरे उपलब्ध होणार आहेत त्याचा कार्पेट एरिया 450 स्क्वेअर फीट असणार आहे. जे कोणी
रहिवासी असणार आहेत त्या रहिवाशांना सुद्धा 450 स्क्वेअर फीटची घरे दिली जाणार आहेत. पण लॉटरीसाठी LIG उत्पन्न गटासाठी 450 स्क्वेअर फीटची घरे मिळणार आहेत आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 650 स्क्वेअर फीटची 2 BHKची घरे उपलब्ध केली जाणार आहेत. अशी एकूण साधारणतः 900 घरे या ठिकाणी उपलब्ध केली जातील मित्रांनो. या ठिकाणी 4 विंगमध्ये प्रत्येकी 4 इमारती बांधल्या जाणार आहेत. आता या पुनर्विकासासाठी मित्रांनो BG शिर्के या संस्थेची किंवा कंपनीची निवड करण्यात आलेली असून लवकरच या कंपनीद्वारे तर बांधकाम सुरू केलं जाणार आहे. आता पहिले काय सांगण्यात आलेले आपण ते पाहूया. 1990च्या दशकात पंतप्रधान अनुदान योजने किंवा प्रकल्पांतर्गत जोगेश्वरी पुन्नमनगर येथे PMGP वसाहत उभारली असून त्यामध्ये 4 मजली 17 इमारती आहेत. त्यानुसार 942 निवासी व 42 अनिवासी अशा एकूण 984 गाळे आहेत. मात्र संरचनात्मक अहवालानुसार सध्या या इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. 27,625 चौरस मीटर एवढा त्या प्लॉटचा एरिया आहे मित्रांनो, भूखंडाचा एरिया आहे. आणि राज्य सरकारच्या मंजुरीने म्हाडा पुनर्विकास करणार आहे, लक्षात घ्या. आणि म्हाडाद्वारे पुनर्विकास केला जाणार आहे. त्यासाठी EPC कॉन्ट्रॅक्टर म्हणून BG शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली असून म्हाडाकडून येथील 942 रहिवाशांना प्रत्येकी 450 चौरस फुटांची सुसज्ज सदनिका मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. 2 लाख रुपये कॉपर्स फंड दिला जाणार असून त्यानुसार म्हाडा सुमारे 450 कोटी रुपये खर्च करणार आहे. तर महत्त्वाचं काय, त्या बदलात पुनर्वसन इमारती उभारून शिल्लक राहणाऱ्या, लक्षात घ्या, शिल्लक राहणाऱ्या जागेवर म्हाडाचे सुमारे 850 ते 900 अल्प आणि मध्यम उत्पन्न गटाच्या सदनिका तयार करता येतील एवढे बांधकाम करण्याचे नियोजन असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या घरांची लॉटरीच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे. तर महत्त्वाचं म्हणजे जे काही सदनिका उपलब्ध होतील मित्रांनो, ते आता काम सुरू होईल आणि त्याच्यानंतर या सदनिकेचं काम पूर्ण केलं जाणार आहे. कधीपर्यंत काम पूर्ण केलं जाणार आहे? येणाऱ्या 3 वर्षामध्ये याचं बांधकाम हे पूर्ण केलं जाणार आहे. अर्थात सन 2029 पर्यंत ह्या इमारतीचं बांधकाम पूर्ण केलं जाणार आहे आणि ह्या घरांची कुठेतरी सोडतीच्या माध्यमातूून विक्री केली जाणार आहे, जी मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब मानली जाते मित्रांनो. कारण वेस्टर्न लाईनला म्हणजे विशेषतः जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड या टप्प्यामध्ये आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाचा वारं वाहत आहे आणि त्याच्यापैकी PMGP कॉलनी जोगेश्वरी हा सुद्धा प्रोजेक्ट अतिशय महत्त्वाचा मानला जातो. लोकेशन अतिशय महत्त्वाचं मानलं जातं, जे पूनम नगर जोगेश्वरी या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी मित्रांनो ज्या काही 4 इमारती उभ्या केल्या जाणार आहेत, म्हणजे 4 इमारतीमध्ये एका इमारती 200 म्हणजे म्हाडाकडून विक्रीयोग्य सदनिकांसाठी 4 विंग उभारण्याचे नियोजन आहे. बघा, फक्त लॉटरीसाठी 4 विंग काढले जाणार आहेत. एका विंगमध्ये 4 इमारती असणार असून त्यामध्ये 200 सदनिका उपलब्ध केल्या जाणार आहेत. एका इमारतीमध्ये 200 सदनिका, अशा 4 इमारतीमध्ये जवळजवळ 800 ते 900 सदनिका उपलब्ध होतील आणि त्यामुळे पुनर्विकास सदनिकाप्रमाणे विक्रीयोग्य सदनिका प्रशस्त आणि सर्व सोयींनी सुसज्ज असणार आहे. अतिशय चांगली सोयी सुद्धा इथे पुरवली जाणार आहे आणि जे काही सध्याची कंडिशन बघून किंवा सध्याची सिच्युएशन बघून त्यामध्ये अपडेशन केलं जाणार असल्याचंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे. आता नेमकं हे लोकेशन कुठे आहे, नेमकं जोगेश्वरीची PMGP कॉलनी कुठे आहे, तेथील रहिवाशांचं म्हणणं काय किंवा लोकॅलिटी कशी आहे, यासाठी आम्ही लवकरच PMGP कॉलनी जोगेश्वरी या ठिकाणी व्हिजिट करू आणि तेथे जाऊन नेमकं काय तिथील अपडेट आहे, काय परिस्थिती आहे त्याचा आढावा लवकरच घेऊन येऊ. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.